मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवरती। सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो। आता मी जवळपास 5 किलोमीटर रनिंग केली। तर 2-2.5 वर्षापूर्वी ना जवळपास मी 21 किलोमीटर पळायचो। तुम्हाला एकीन पण नाही येणार। 21 किलोमीटर नॉनस्टॉप जायचं, नॉनस्टॉप यायचं। म्हणजे आमची इथून नांदूर नाक्यावरून देवळी कॅम्प जिथं कपडे मिळतात तिथून युटर्न मारायचं मित्रांनो। आता आहे ना 5 किलोमीटरमध्ये हवा टाईट होऊन गेली माझी। आणि 8 दिवसापासून मी कंटिन्यू 5 किलोमीटर पळतोय। कारण की जवळपास 13-14 किलो वेट मला लॉस करायचं आहे डायरेक्ट। म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे मित्रांनो। आता बघू किती वेट लॉस होतं, काय होतं। बघू शकता आमची इथली नदी आहे मित्रांनो। आणि एवढं वेट लॉस म्हणजे डोक्याला लय मोठा ताण आहे आता। आणि बाहेरचं आहे ना पूर्णपणे बंद केलं खाणं डायरेक्ट। म्हणजे काहीच खात नाही बाहेरचं मी। घरून टिफिन नेतो, ते पण त्याच्यात ज्वारीची भाकर राहते भावांना। म्हणजे पोळी पण नाही, गव्हाची पोळी नाही। आणि गोड तर पूर्णपणे बंद केलं आहे। चहा वगैरे काहीच नाही घेते बाहेरचं, काहीच। म्हणजे खूप स्ट्रिक्टली करतोय कारण की वेट खूपच गेन झालं आहे मित्रांनो, खतरनाक डायरेक्ट। त्याच्यामुळं हे चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलं आहे। आणि रोजची रनिंग चालू आहे। आता बघू आता किती वेट लॉस होतं, काय होतं। आता जवळपास 8 दिवस झाले। म्हणजे आज किती 26 तारीख आहे। मी 18 तारखेला स्टार्ट केली रनिंग। 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 बरोबर। आज कंप्लीट नाही का 9 दिवस झाले मित्रांनो। आज 9वा दिवस आहे। बघू आता काय रिझल्ट भेटतं काय नाही। 2-1 महिन्यामध्ये मी ठरवलं वेट लॉस करायचं पूर्ण। त्याच्यामुळे बाहेरचं आहे ना काहीच खात नाही, पूर्णपणे बंद करून टाकलं डायरेक्ट। आता मी रनिंग करून आलो आहे। आता आमचं एक ग्राउंड आहे इथं आमच्या नदीवरती, तिथं वर्कआउट करणार आहे मी। आता बघू काय तिकडं। ते आत्ता कोणीच नसतं, मी एकटाच 9 दिवसापासून एकटाच वर्कआउट करतोय आणि रनिंग पण करतोय। बघू आता काय होतं काही नाही मित्रांनो। कारण की खूपच चॅलेंजिंग विषय आहे। म्हणजे 13-14 किलो वेट लॉस करणं म्हणजे सोपं नाही मित्रांनो, फारच कठीण आहे। एवढी वाईट परिस्थिती आहे। आता बघू काय होतं काही नाही। आणि रनिंग करायलाच पाहिजे शक्यतो। खूपच खतरनाक परिस्थिती आता। म्हणजे क्लायमेट डायरेक्ट पावसाचं झालं आहे मित्रांनो। आता बघू काय होतं काय नाही, पाऊस पडतो का नाही। पण मगाशी ना नॉर्मल थोडंसं असे थेंब आले होते मी रनिंग करताना। पण क्लायमेट आहे ना डायरेक्ट पूर्ण म्हणजे ढगाळ झालं आहे वातावरण, पूर्ण ढगाळ झालेलं आहे। आणि पाऊस यायची शक्यता दिसते, आज वाटते पाऊस येईल। म्हणजे आता असं झालं आहे, उन्हाळ्यात पडतोय पाऊस आणि पावसाळ्यात पडतोय ऊन, असा विषय झाला मित्रांनो। बघा ही स्मशानभूमी इथं बघू शकता, या साईडला स्मशानभूमी। आता बघू काय विषय होतो काही नाही। म्हणजे वर्कआउटचा बरं काय आपलं वेट लॉसचा। चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये। तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।